हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मागील 2024 सिम्प्लिफाईड ईबुक ची जी काही सिरीज आहे, या सिरीज बद्दल तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रतिसादावरूनच मला आता 2025चं सिम्प्लिफाईड ईबुक घ्यायचं आहे आणि ही सिरीज तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, पहिला पार्ट पासून आपण हे स्टार्ट केलेलं आहे राजकीय घडामोडी. राजकीय घडामोडी या बुकमध्ये स्टार्टिंगला दिलेले आहे. का? कारण की राजकीय घडामोडी जी काही निवडणूक आहेत 2024 मध्ये निवडणुका झालेल्या आहे, तर महाराष्ट्रातील थोडंसं चर्चेचा मुद्दा होता म्हणून महत्वपूर्ण ठरू शकते आपल्याला. तर बघा, यावेळेस जर बघितलं तर 2024 मध्ये लोकसभा निवडणूक ही कितव्या क्रमांकाची लोकसभा होती? तर ही 18व्या क्रमांकाची लोकसभा होती. तर 18व्या क्रमांकाची लोकसभा हे महत्वपूर्ण असू शकते, कारण की विचारू शकते तुम्हाला एकूण किती जागा आहेत. मग तुम्हाला माहिती आहे लोकसभेमध्ये 543 जागा आणि बहुमतासाठी 272 जागा लागते मिनिमम, जवळपास 50%. तर सर्वाधिक जागा जर म्हटलं तर युपी मध्ये तुम्हाला माहिती आहे 80 आहे आणि महाराष्ट्रामध्ये 48 आहे. तर बघा आता की एससी साठी किती आहेत, तर राखीव 29 आणि एसटी साठी किती आहेत, 25. हे महत्वपूर्ण आहे. आता समोरील पॉईंट महत्वाचा काय की प्रमुख आघाड्या. आता कधी कधी काय होते की बरेच वेळेस काही मित्रांनी वाचलं असेल की एनडीए आणि युपीए. यामध्ये काय आहे की एनडीए आणि युपीए दुसरं काहीच नाही. काय झालेलं आहे की आपण शाळेमध्ये असताना काही ग्रुप तयार केलेले असतात, त्या ग्रुपमध्ये वेगवेगळे विद्यार्थी असतात. तशाच प्रकारे या राजकीय जर म्हटलं तर पॉलिटिक एरियामध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे राष्ट्रीय पक्ष आहेत. ते पक्ष एकत्र येतात आणि काही ग्रुप फॉर्म करतात आणि तशाच प्रकारचा ग्रुप म्हटलं तर एनडीए आहे आणि युपीए आहे. एनडीएचा हे ग्रुप, त्यामध्ये राजकीय पक्ष म्हणजे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स यांचे गठबंधन झालेले की जे पक्ष एकत्र येतात आणि हे पक्ष एकत्र येऊन एनडीए मध्ये एकत्र आलेले पक्ष आणि त्यांचा हेड जर म्हटलं तर बीजेपी एनडीएचा. आणि युपीए जर बघितलं तर हे काँग्रेसने फॉर्म केलेला आहे ग्रुप आणि याचा हेड कोण असेल? काँग्रेस असणार. तर एनडीएचं जे काही फॉर्म आहे ते एनडीए 1998 मध्ये फॉर्म झालेला आहे आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी फॉर्म केलेला आहे आणि 2004 मध्ये युपीए हे काँग्रेसने तयार केलेला ग्रुप आहे. ते म्हणजे एक प्रकारचे काय, एक पॉलिटिकल पार्टीचे जे काही ग्रुप आहेत. बस सिम्पली एवढं लक्षात ठेवा. तर आता बघा, तर इकडे काय म्हटलेलं आहे की कालावधी आपल्याला विचारत नाही, तुम्ही वाचू शकता. मला तर काही त्यामध्ये काही वाटत नाही एवढं. तर निकाल पण महत्वपूर्ण आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा 4 जून 2024 रोजी निकाल लागलेला आहे. तर एकूणच किती टप्पे होते? तर एकूण 7 टप्पे होते. तर महाराष्ट्रामधील किती टप्पे होते? तर महाराष्ट्राच्या संदर्भात आपल्याला गरजेचं आहे. तर एकूण महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये घेण्यात आली. ओके, बाकी पुरुष आणि महिला यांचं काही घेणं नाही आपल्याला किती होते ते. महत्वपूर्ण काय आहे की भाजपानं किती सर्वाधिक उमेदवार होते भाजपामध्ये महिला, तर महिला खासदारामध्ये उमेदवारामध्ये जर बघितलं तर 69 महिला उमेदवार भाजपामध्ये. तर सर्वाधिक उमेदवार असलेला लोकसभा मतदारसंघ कोणता होता? तर तो करूर, तामिळनाडूमधील करूर हा होता, 54. तर बघा, यामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा मतदारसंघ, वन ऑफ द बेस्ट पॉइंट आहे जी की आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर हे लडाख आहे सर्वात मोठा क्षेत्रफळानुसार मतदारसंघ. मग क्षेत्रफळानुसार सर्वात लहान कोणता? मग तर चांदणी चौक, दिल्ली. आणि त्यानंतर मतदारसंख्येनुसार सर्वात लहान लक्षद्वीप. ओके, क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा लडाख. ओके, आणि चांदणी चौक, दिल्ली हे क्षेत्रफळानुसार सर्वात लहान. आणि लक्षद्वीप मतदारसंख्येनुसार सर्वात लहान जर म्हटलं लक्षद्वीप ऑब्विसली बेट आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर इथे काय दिलेलं आहे बघा, किती दिवस होती? 44 दिवस निवडणूक चाललेली होती. म्हणजे ही निवडणूक काय होती? देशातील सर्वात जास्त काळ चाललेली, म्हणजे जे की पहिली निवडणूक, लोकसभा निवडणूक सोडली आपण, तर ही सर्वात जास्त दिवस चाललेली निवडणूक आहे. एकूण 44 दिवस चाललेली आहे. हे महत्वपूर्ण आकडा आहे, लक्षात ठेवा. आय होप काही आपले जे काही महत्वपूर्ण पॉईंट क्लिअर झाले असेल. जे काही मी तुम्हाला सांगितलं, हायलाइट केलेले आहेत, ह्याच बाबी लक्षात ठेवा. तर बघा आता, भारतीय राज्यघटनेच्या कलम 83 नुसार काय म्हटलेलं आहे की दर 5 वर्षांनी लोकसभेच्या निवडणूक घ्यायला पाहिजे. ओके, तर 2019 मध्ये 104वी घटना दुरुस्ती झाली. या घटना दुरुस्तीनुसार काय झालेलं आहे हे तुम्हालाच माहित आहे की अँग्लो इंडियनचे जे काही होते, तर अँग्लो इंडियन जे होते त्यांचे जे काही 2 जागा घ्यायच्या लोकसभेमध्ये ते रद्द करण्यात आले आहे 104व्या घटना दुरुस्तीनुसार. ओके, आय होप क्लिअर झालं असेल तुम्हाला ह्या गोष्टी. बाकी जर महत्वपूर्ण वाटत नाही, तुम्ही बघू शकता, व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. पण जे काही प्रिव्हियस इयर अनालिसिस केले ना, त्यावरूनच तुम्हाला कुठून प्रश्न येतात हे कळेल मित्रांनो. तर बघा, आता लोकसभा निकाल 2024 मध्ये हे माहितीच आहे, भारतीय जनता पार्टी 240 जागा जिंकलेल्या आहे. बाकी काही पक्ष आहेत, हे पक्ष तुम्ही वाचू शकता, ते रेड करून घ्या, म्हणजे शिका डोळ्या खालून घाला. तर बाकी महाराष्ट्रातील पक्षीय जागा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 13 हे दिलेले आहेत. त्यानंतर जर बघितलं एकूण किती आहे त्या लोकसभेमध्ये 543 जागा. तर भाजपाला जर बघितलं आपण भाजपा विनर आहे, तर त्यामुळे त्याला 36.56% हे मतदान मिळालेले एवढं. तर या गोष्टी या पेजवर आपल्याला महत्वपूर्ण होत्या. पुढील बघू आपण महत्वपूर्ण न्यूज. तर यामध्ये जर बघितलं आपण आता काही पॉइंट आहेत की लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रीय दर्जा असलेले पक्ष कोणते आहेत. मग आता एक भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, त्यानंतर बहुजन समाज पक्ष BSP आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी आप आणि नॅशनल पीपल्स पार्टी NPP. तर हे काय महत्वाचे आहे, कारण की मागील जर बघितलं तुम्ही, मागील रिसेंटली एक्झाम झाली PSIची, तर त्यामध्ये विचारलं होतं की पक्ष विचारले होते आणि त्यांचे स्थापना वर्ष. तर हे महत्वपूर्ण आहे असं. तर जे काही आघाडीने जिंकलेल्या जागा आहेत हे NDAने 293 आणि इंडियाने 234. त्यामध्ये BJP 240 आणि इकडे काँग्रेस 99. तर बघा आता सर्वाधिक मताधिकाने विजयी उमेदवार कोण झालेले आहेत. मग शंकर लालवानी इंदोरचे आहेत मध्य प्रदेशमध्ये, त्याला 11 लाखात जवळपास त्यांना मतदान मिळालेले आहे. बाकी सर्वात कमी मतदार संघांत जर बघितलं आपण, तर बघा विजयी उमेदवार जर बघितलं सर्वात कमी मताधिकाने, तर रवींद्र वायकर. सर्वात जास्त म्हटलं तर शंकर लालवानी इंदोर मध्य प्रदेश आणि रवींद्र वायकर हे कमी मताने जर बघितलं तो उत्तर पश्चिम मुंबई. फक्त 48 मत सर्वात कमी मताधिकाने निवडून आलेले आहेत. आता सर्वात तरुण खासदार कोण आहेत. मग पुष्पेंद्र सरोज कौशंबी उत्तर प्रदेशमधील आहेत, 25 वर्षाचे आहेत फक्त. त्यानंतर सर्वात वयस्कर खासदार कोण आहेत. मग तर TR बालू हे श्रीपेरुंबुदूर तामिळनाडू मधील आहेत. तर लक्षात असू द्या. बाकी जर बघितलं तर हे देशातील प्रमाण जर म्हणलं टक्केवारी, तर यावेळेस 65.79% मतदान झालेलं आहे. महिलांमध्ये पण 65-78% आणि पुरुषांमध्ये 65-80% मतदान. बाकी लक्षद्वीपमध्ये जर बघितलं 84.16% मतदान झालेलं आहे. सर्वात जास्त मतदान कुठे झालेलं आहे लक्षद्वीपमध्ये, आणि सर्वात कमी मतदान कुठे झालेलं आहे मग तर बिहारमध्ये. ओके, तर हे महत्वपूर्ण आहेत. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर 61.33% मतदान झालं, तर सर्वात जास्त गडचिरोलीमध्ये झालेलं आहे 71.88%, आणि सर्वात कमी जर म्हणलं तर दक्षिण मुंबई. ह्या बाबी महत्वपूर्ण आहेत. आता बाकी जर बघितलं तर नोटा पर्याय महत्वपूर्ण आहे. नॉन ऑफ द अबव, जे काही नॉन ऑफ द अबव आपल्याला दिले जाते, तर सर्वाधिक हे नॉन ऑफ द अबवचा जर बघितलं तर इंदोरमध्येच जवळपास झालेला आहे 2,18,674 जे काही आहे मध्ये नोटाला मिळालेले आहेत. आता जर बघितलं आपण तर महत्वपूर्ण काय की नोटा पर्याय हा कधी लागू करण्यात आला. 2013 मध्ये हा नोटा पर्याय लागू करण्यात आला. तर तुम्हाला 2 फॉर्म मध्ये प्रश्न तयार होऊ शकतो की सर्वात जास्त नोटाचा पर्याय या निवडणुकीमध्ये कुठे झालेला आहे, तर इंदोर, आणि नोटा हा पर्याय 2013 मध्ये लागू झाला. हे महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक नोटाचा पर्याय जर म्हटलं तर हा रायगडमध्ये, आणि सर्वात कमी नोटा पर्याय जर म्हटलं तर बीडमध्ये. ओके, तर ह्या गोष्टी महत्वपूर्ण आहेत. बाकी आता महिला खासदार जर बघितलं, सर्वाधिक महिला खासदार राज्य पश्चिम बंगाल 11 आहेत. बाकी महत्वपूर्ण नाही आहे तेवढं. तर इतर महत्वाचे मुद्दे सांगितलेले आहे की 18वी लोकसभा 74 म्हणजे 14% महिला खासदार निवडून आल्या आहेत या लोकसभेवर. ओके, तर भाजपाचे सुरतचे उमेदवार जे की मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झालेली आहे. तर बिनविरोध व्यक्ती मुकेश दलाल लक्षात ठेवा, सुरतचे उमेदवार आहेत. जगातील सर्वात उंच मतदार केंद्र ताशीगंग हिमाचल प्रदेश माहित आहे तुम्हाला, 15,256 फूट. आणि महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले कोण व्यक्ती आहेत, पियुष गोयल मुंबईमध्ये, हे 3,57,000 म्हणजे विजयी झालेले आहे. हे महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले पियुष गोयल. तर आता बघा नरेंद्र मोदी बद्दल आपण तिसऱ्यांदा पंतप्रधानाची शपथ घेतलेली आहे. तर तुम्हाला कन्फ्युज होऊ शकते की नुकतीच 2024 ची निवडणूक पार पडलेली आहे, तर नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा मतदान घेतलेलं नाही, तर तिसऱ्यांदा मतदान आपली पंतप्रधान शपथ घेतलेली आहे त्यांनी. तर कोण देणार, तर द्रौपदी मुर्मू माजी म्हणजेच आपल्या राष्ट्रपती. तर यांनी शपथ दिलेली आहे. तर किती आहे, 73 वर्षीय. बाकी तर काही बघण्यासारखं नाही आहे. तर बघा आपण त्यांनी काय केलेलं आहे की एक विक्रमाची बरोबरी केलेली आहे, जे की पहिले पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी केलेली आहे. म्हणजेच 1952, 57 आणि 62च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले, म्हणजेच जवळपास जवाहरलाल नेहरूंच्या विक्रमाची बरोबरी केलेली आहे त्यांनी.
त्यांचे अल्पपरिचय नरेंद्र दामोदरदास मोदी हे सांगितलेलं आहे तिथे. तर बाकी महत्वपूर्ण आहे आपल्याला परीक्षा दृष्टिकोनातून. आता बघा इथे त्यांचं शिक्षण पण दिलेलं आहे, BA झालेलं आहे दिल्ली याच्यातनी, गुजरातमध्ये MA झालेलं आहे त्यांचं. बघा, पण हे महत्वपूर्ण आहे की 2001 ते 14 मध्ये काय होते, गुजरातचे 14वे मुख्यमंत्री होते आणि 26 मे 2014 पासून ते 14वे पंतप्रधान झाले. बघा, गुजरातचे 14वेच मुख्यमंत्री होते आणि ते कन्फ्युजन होऊ शकते की गुजरातचे 14वे आणि त्यानंतर 14वेच पंतप्रधान, हे दोन बाबी महत्वपूर्ण आहेत. बाकी केंद्रीय मंत्रिमंडळ, मग आता केंद्रीय मंत्रिमंडळमध्ये जर बघितलं तर मोदी यांच्यासह 30 कॅबिनेट मंत्री आहेत, 5 स्वतंत्र प्रभागाचे राज्यमंत्री पण आहेत, 36 राज्यमंत्री, अशा एकूण 72 जणांनी काय शपथ घेतलेली आहे. म्हणजे नरेंद्र मोदीसह कॅबिनेटमध्ये 30 काय कॅबिनेट मंत्री आहेत. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे NDA एक ग्रुप आहे. मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 6 मंत्र्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता तर बघा, आता सर्वात तरुण मंत्री मग किंजरापू जे काही राम मोहन नायडू. सर्वात वयस्कर मंत्री मग कोण आहेत, हे मंत्री आहे, याआधी आपण उमेदवार बघितले. तर आता हे मंत्री झालेले सर्वात तरुण मंत्री 36 वर्षाचे किंजराजू राजमोहन नायडू, आणि सर्वात वयस्कर मंत्री जितन राम मांझी 79 वर्षाचे. ओके, आता मंत्रिमंडळातील महिला कोणत्या आहेत मंत्री, मग ते लक्षात ठेवा, डोळ्याखालून गेली पाहिजे आपण महत्वाची माहिती. निर्मला सीतारामन जे काही अर्थमंत्री, त्यामध्ये अन्नपूर्णा देवी महिला बालविकास मंत्री म्हणून आहेत, अनुप्रिया पटेल आरोग्य कुटुंब कल्याण, शोभा करंदलाजे हे एक प्रकारचे जे काही MSME म्हणजे सूक्ष्म लघु उद्योग, त्यानंतर रक्षा खडसे युवा व्यवहार क्रीडा राज्यमंत्री, सावित्री ठाकूर महिला व बाल विकास राज्यमंत्री, आणि निमुबेन बामनिया हे ग्राहक व्यवहार सार्वजनिक वितरण मंत्री. हे महाराष्ट्रातील महिला यांची यादी आहे. तर मंत्रिमंडळातील यादी आहे महिलांची. तर मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील नेते कोण आहेत, मग हे महत्वपूर्ण आहे. तर एक पियुष गोयल आहे, तुम्हाला बघायला मिळते, नितीन गडकरी, त्यानंतर प्रतापराव जाधव, त्यानंतर रक्षा खडसे, त्यासोबत रामदास आठवले आणि मुरलीधर मोहोळे हे महाराष्ट्रातील जे की मंत्रिमंडळातील नेते आहेत. आता महत्वपूर्ण बाब आपल्याला आलेली आहे, जी की सर्वोच्च न्यायालयाचे अमृत महोत्सव वर्ष आहेत, जे किती आहेत, 75 वर्ष आहेत सर्वोच्च न्यायालय स्थापन झाल्यापासून, तर म्हणून त्याला अमृत महोत्सव म्हटलेला आहे. तर अमृत महोत्सव किती आहे, 75वे वर्ष झालेले आहे. तर याचे उद्घाटन करण्यात या सोहळ्याचे नरेंद्र मोदी यांनी डिजिटल सर्वोच्च न्यायालय DGSCR आणि डिजिटल न्यायालय 2.0 या नवीन द्विभाषिक वेबसाईटचे काय त्यांनी उपक्रमाचे काय सुरू केलेले आहेत. दोन महत्वपूर्ण DGSCR आणि डिजिटल न्यायालय 2.0 या दोन द्विभाषिक वेबसाईटचे काय त्यांनी उपक्रम सुरू केलेले आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 75व्या अमृत महोत्सवी कोणाच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या. तर सर्वोच्च न्यायालयाने 3 नवे प्रोजेक्ट लॉन्च केलेले. कोणते, डिजिटल सुप्रीम कोर्ट रेकॉर्ड. आता या डिजिटल सुप्रीम कोर्ट रेकॉर्डच्या माध्यमातून काय, हे न्यायालयाचे जे काही निकाल आहे नागरिकांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मोफत उपलब्ध होईल. ओके, आणि 1950 पासूनचे जे काही निकाल आहेत त्या निकालांची माहिती पण मिळणार. कधीपासून, 1950 पासूनच्या पण. डिजिटल कोर्ट्स, आता हे काय, अंतर्गत जिल्हा न्यायालय जे आहेत, या जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात न्यायालयीन अभिलेख जे काय उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे न्यायालय जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांसाठी आहे डिजिटल कोर्ट्स. आणि नवीन संकेतस्थळ आहे, या नवीन संकेतस्थळावर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत काय हे वेबसाईट तुम्हाला डिझाईन करून दिलेली आहे, हिंदी आणि इंग्रजी. आता बघा सर्वोच्च न्यायालयाबद्दल थोडीशी काय माहिती. नवीन ध्वज सर्वोच्च न्यायालयाचा. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे काय आहे 75व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केलेले आहे त्यांनी. आता नवीन ध्वजात जर बघितलं आपण तर अशोक चक्र बघायला मिळेल, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि त्यासोबत भारताचे संविधान यांचा समावेश आहे. अशोक चक्र, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि भारताचे संविधान यांचा समावेश आहे. ध्वजाचा रंग हा निळ्या रंगाचा आहे. ओके, आणि चिन्हावर भारताचे सर्वोच्च न्यायालय आणि त्यासोबत यतो धर्मस्थ तो जय हे काय एक प्रकारचे लिहिलेलं आहे. तर हे स्लोगन तिथे लिहिलेले आहेत, बघायला मिळेल तुम्हाला. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला किती वर्ष झाली, 75 वर्ष झाली, म्हणून काय अमृत महोत्सव आहे. हे डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो. याच्या स्मरणार्थ दिल्ली येथे जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेत नरेंद्र मोदी यांनी टपाल तिकीट अनावरण केलेले आहे हे, आणि शिक्क्याचे अनावरण पण केलेले आहे.
तर हे महत्वपूर्ण आहे की टपाल तिकीट अनावरण केलेले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या स्थापना वर्षावर, म्हणजेच 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. सर्वोच्च न्यायालयाबद्दल जर बघितलं आपण तर तुम्हाला माहित आहे 28 जानेवारी 1950 मध्ये अस्तित्वात आलेले आहे. कशाची जागा घेतलेली आहे त्यांनी? फेडरल कोर्ट आणि प्रिव्ही काउन्सिल यांची जागा घेतलेली आहे. पहिले सरन्यायाधीश कोण होते सर्वोच्च न्यायालयाचे? एच. कानिया. ओके. जर बघितलं आपण तर 1958 मध्ये सर्वोच्च न्यायालय सध्याच्या जागेत स्थलांतरित झालेले आहे म्हटले. आणि घोषवाक्य जर म्हटलं तर येतो धर्मस्थ्य जया, हे काय एक प्रकारचं घोषवाक्य आहे सर्वोच्च न्यायालयाचं. पुढे न्यूज बघूया आपण आता. तर हे 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका आहे. आता विधानसभा निवडणूक मध्ये जर बघितलं आपण महत्वपूर्ण काय आहे आपण की आता जम्मू काश्मीरमध्ये भाजपा विनर आहे, हरियाणामध्ये पण भाजपा विनर आहे. त्यासोबत जर बघितलं आपण सिक्कीममध्ये पण सिक्कीममध्ये SKM हे पार्टी आलेली आहे. त्यानंतर झारखंडमध्ये जे काही झारखंड मुक्ती मोर्चा हा विनर आहे इथे. आणि इथे जर म्हणलं आंध्र प्रदेश तेलंगू देसम हे पक्ष इथे विजयी झालेला आहे. बघा आता कुठे कुठे बीजेपीचं गव्हर्नमेंट नाही आहे हे महत्वपूर्ण आहे आपल्याला. कुठे नाही आहे? सिक्कीममध्ये SKM, झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि आंध्र प्रदेशमध्ये जर बघितलं तेलंगू देसम आहे. ह्या बाबी आपल्याला महत्वपूर्ण आहेत. बाकी इकडे जर बघितलं आपण तर हे भाजप तिथे सरकार तयार झालेलं आहे त्यांनी. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर 132 जागा भाजपानं जिंकलेल्या आहेत. आता जर बघितलं आपण महत्वपूर्ण काय मग इथून आता आपल्याला तर महत्वपूर्ण आहे की आंध्र प्रदेशमध्ये जर बघितलं तर किती विधानसभा निवडणूक होती? 16वी होती. त्यानंतर जर बघितलं 17वी मग ओडिसाची होती. ओके, AO लक्षात असू द्या. आंध्र प्रदेश जर म्हटलं तर 16वी, ओडिसा जर म्हटलं 17वी, आणि सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश 11वी होती. 11वी विधानसभा निवडणूक हे विचारू शकते, जोड्या लावामध्ये विचारू शकते तुम्हाला. त्यानंतर हरियाणामध्ये 15वी. मग हरियाणामध्ये जर बघितलं तुम्ही सिक्वेन्सनुसार काहीतरी ट्रिक लावून तयार करू शकता. तर जम्मू काश्मीरमधील पहिली विधानसभा निवडणूक आहे म्हणून महत्वपूर्ण आहे. मी इथे स्टार पण दिलेला आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये पहिली विधानसभा निवडणूक आहे. इथे निवडून आलेल्या महिला किती आहेत? 3. मुख्यमंत्री जर म्हणलं जम्मू काश्मीरचे आता ओमर अब्दुल्ला, आणि त्यासोबत जर बघितलं उपमुख्यमंत्री सुरेंद्र कुमार चौधरी. ओके, तर हे महत्वपूर्ण आहे की पहिली जम्मू काश्मीरची हे केंद्रशासित प्रदेशाची निवडणूक आहे विधानसभा निवडणूक. तर जर बघितलं आपण तर 15वी जर म्हणलं तर हरियाणा, 16वी आंध्र प्रदेश, 17वी ओडिसा आणि सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश 11वी. हे ट्रिक करून तुम्ही एक लॉजिक करून पाठ करू शकता. जोड्या लावामध्ये विचारू शकते आपल्याला मित्रांनो. तर आता बघा महाराष्ट्राची 15वी विधानसभा निवडणूक 2024. आता ही महाराष्ट्राची पण 15वी आहे, हरियाणाची पण 15वी होती. ओके, त्यानंतर जर बघितलं आपण आता महत्वपूर्ण काय मग तर एकूण जागा मतदार जर बघितलं आपण विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या 288 जागा. त्यामध्ये जर बघितलं तर SC साठी आहे तर 29 आणि ST साठी जर म्हटलं तर 25 आहे. त्यानंतर जर बघितलं तर मतदान जर बघितलं तर 20 नोव्हेंबर 2024 ला झाला आणि निकाल जर बघितलं 23 नोव्हेंबर 2024 हे लक्षात ठेवा. आता विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडलेली आहे आणि तिथे काँग्रेसचे रवींद्र चव्हाण विजयी झालेले आहे. तर तुम्हाला विचारू शकते की खालीलपैकी जर बघितलं आपण म्हणजे प्रश्न तयार करू शकते की महाराष्ट्रातील 15वी लोकसभा विधानसभा निवडणूक होती आणि या विधानसभा निवडणुकीसोबत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची जर बघितलं लोकसभा पोटनिवडणूक झालेली पार पडलेली आहे तर नांदेडची. तर बाकी ह्या गोष्टी आपल्याला महत्वपूर्ण आहेत. तर तुम्हाला इथं एकूण मतदार पण विचारू शकत नाही, पुरुष मतदार पण विचारू शकत नाही आणि महिला मतदार पण विचारू शकत नाही. तर हे महत्वपूर्ण नाही आहे. पण सर्वाधिक मतदार पुणे जिल्हा लक्षात ठेवा. सर्वात कमी मतदार म्हणलं सिंधुदुर्ग जिल्हा, हे महत्वपूर्ण आहे. आणि सर्वाधिक तृतीय पंथी मतदार हे ठाणे जिल्हा लक्षात ठेवा. 3 जिल्हे महत्वपूर्ण आहे. सर्वाधिक मतदार जिल्हा पुणे आणि सर्वात कमी मतदार जिल्हा जर म्हटलं तर सिंधुदुर्ग आणि सर्वाधिक तृतीयपंथी मतदारसंघ जिल्हा ठाणे, हे महत्वपूर्ण आहे. बाकी जर बघितलं आपण तर राज्यातील मतदान केंद्र इथे दिलेले आहेत ते महत्वपूर्ण नाही. तर ते पुण्यामध्येच तुम्हाला माहिती आहे सर्वाधिक मतदान केंद्र आहेत. त्यानंतर सर्वात कमी मतदारसंघ सिंधुदुर्ग हे आपण बघितलेले आहे. त्यानंतर जर बघितलं तर आता अपक्ष उमेदवार हे तुम्हाला महत्वपूर्ण नाही. तर आता इथे सांगितलेलं आहे सर्वात कमी उमेदवार शहादा मतदारसंघामध्ये नंदुरबारमध्ये किती होते उमेदवार शहादा मतदारसंघामध्ये तर 3. तर सर्वाधिक उमेदवार मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये 315. सर्वात कमी उमेदवार जिल्हा कोण होता मग तो जिल्हा होता सिंधुदुर्ग. ओके,
तर आता पुढे जर बघितलं आपण तर इथे आता इथे पक्षानुसार दिलेल्या जागा महत्वपूर्ण आहे. तर मतदानाचे प्रमाण दिलेले आहे. तर राज्यातील मतदानाचे प्रमाण 66.5% राज्यातील एकूण मतदान आणि 76.83% सर्वाधिक मतदान म्हणलं तर कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोल्हापूरमध्ये झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. हे महत्वपूर्ण आहे. आता इथे निकाल दिलेले आहे. इथे हे मला महत्वपूर्ण वाटत नाही आहे. तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून, कारण की फालतूचा वेळ आपण यामध्ये द्यायला नको. तर आता पुढे बघा, इथं सर्वाधिक मताधिकाने जे काही विजयी उमेदवार आहे तर काशीराम पावरा. बघा, विधानसभा महाराष्ट्रातील जी काही निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक आहे यामध्ये कन्फ्यूज व्हायला नको. तर सर्वाधिक मताधिकाने विजयी उमेदवार जर म्हटलं तर काशीराम पावरा हे शिरपूर धुळेमध्ये आलेले आहे. आणि सर्वात कमी मताधिकाने जे काही विजयी उमेदवार आहे हे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक हे 162 मताधिकाने फक्त झालेले आहेत मालेगाव इथे मध्य नाशिकमध्ये. तर महत्वपूर्ण ह्या बाबी आहेत आपल्याला. तर बघा, आता विधानसभा निवडणुकीत 22 महिला आमदार निवडून आलेले आहेत. किती? 22 महिला आमदार. त्यामध्ये सर्वाधिक 15 आमदार भारतीय जनता पक्षाच्या आहेत. ऑब्विसली असणारच. तर नोटाचा पर्याय जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोटाचा पर्याय झाला आहे 4,61,886. हे डेट काय आपल्याला म्हणजे डाटा काही लक्षात ठेवायची गरज नाही, पण महत्वपूर्ण आहे की सर्वाधिक कुठे झालेला आहे मग? अहेरी गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त नोटाचा पर्याय झालेला आहे. आणि सर्वात कमी जर म्हटलं तर भोकर जिल्हा नांदेडमध्ये. आता श्रीमंत कोण आहे गरीब कोण आहे हे काही याचं आपल्याला घेणदेण नाही. तर बघा, आता एक महत्वपूर्ण आहे आपल्याला की एक देश एक निवडणूक हे आपण बघितलं होतं, आधी पण ऐकलं होतं. तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती होती. मग तुम्हाला विचारू शकते एक देश एक निवडणुकीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणूक करण्यात आली? तर ते रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणूक करण्यात आली. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी कधी दिली मग याला? तर 18 सप्टेंबर 2024 ला मंजुरी दिलेली आहे. आणि 2 सप्टेंबर 2023 मध्येच काही समिती स्थापन करण्यात आली होती. ओके. तर समितीच्या शिफारशी, तर समितीच्या प्रमुख शिफारशी काय आहेत मग? एकाच वेळी 2 टप्प्यात निवडणुका घ्याव्यात असं त्यांनी सांगितलेलं आहे समितीने. एकाच वेळी 2 टप्प्यात. तर पहिल्या टप्प्यात काय मग? लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या आणि त्यानंतर 100 दिवसाच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या. म्हणजे त्यांनी म्हटलं की पहिल्या टप्प्यात तुम्ही लोकसभा विधानसभा निवडणूक घ्या, त्यानंतर 100 दिवसाच्या आत तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या, म्हणजे ग्रामपंचायत लेवलला. एकाच वेळी निवडणूक घेण्यासाठी समितीने 2 विधेयक पास केले, म्हणजे हे केले होते. आणि त्यानंतर भारतीय राज्यघटनेत 15 सुधारणांची शिफारस केली होती. हे महत्वपूर्ण नाही आहे, पण आता महत्वपूर्ण पॉईंट आहे, सर्व विधानसभांचा कार्यकाळ 2029 पर्यंत वाढवण्याची सूचना या समितीने केली होती. तर हे महत्वपूर्ण पॉईंट आहे की एक देश एक निवडणुकीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली? रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीने म्हटलं की 2 टप्प्यात निवडणुका घ्याव्या. त्यानंतर सर्व विधानसभांचा कार्यकाळ त्यांनी 2029 पर्यंत वाढवण्याची सूचना या समितीने केली होती. 2029 न देता तुम्हाला 2030 मध्ये कन्फ्युजन करू शकते. इथून प्रश्न असा तयार होऊ शकतो. तर बघा मित्रांनो, हे जे काही आपण निवडणुकी संदर्भात आपण डिटेलमध्ये आपण अनालिसिस केलेला आहे. राहिलेला पार्ट आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया, कारण की व्हिडिओ जास्त लेंदी व्हायला नको. आणि हेच हा निवडणुकीत थोडंसं क्रिटिकल पार्ट होता आणि डाटा होता, यामध्ये लक्षात ठेवण्यास थोडंसं अडचण जाईल. पण वारंवार तुम्ही रिवाइज करा, काही नोट्स करा आणि पूर्ण तुम्ही जे काही निवडणुकी संदर्भात सर्व काही प्रश्न तुम्हाला जर आला तर इथून टॅकल होऊ शकतो. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ जर आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुमचा चांगला रिस्पॉन्स हवा आहे व्हिडिओला, तर जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. तर भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये. आपल्याला समिती स्थापन करण्यात आली होती एक देश एक निवडणुकीसाठी, आणि ही समिती तुम्हाला विचारू शकते की कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? तर रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली. मग ही समिती जर बघितलं तर या समितीला मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाने कधी दिली? तर 18 सप्टेंबर 2024. आणि त्यासोबत जर बघितलं तर 2 सप्टेंबर 2023 मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली. आता या समितीच्या शिफारशी महत्वपूर्ण आहेत. तर शिफारशी म्हटलं तर या समितीने एकाच वेळी 2 टप्प्यात निवडणूक घेण्यास सांगितल्या. तर ती होती पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका, त्यानंतर 100 दिवसाच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच ग्रामपंचायत लेवलच्या, अशा 2 टप्प्यात निवडणुका सांगितल्या. दुसरी महत्वपूर्ण शिफारस जर म्हटलं 2 विधेयक त्यांनी मांडले होते, 15 सुधारणांची शिफारस पण केली होती. आणि अतिशय महत्वपूर्ण जर बघितलं आपण तर सर्व विधानसभाचा कार्यकाळ 2029 पर्यंत वाढवण्याची सूचना या समितीने केली होती. आता यामागील जर बघितला आपण इतिहास जर बघितला, एकत्र निवडणुकीचा इतिहास, तर लोकसभा आणि देशातील सर्व विधानसभांची जी काही निवडणूक आहे, तर एकत्र निवडणुका 1952 मध्ये
पार पडले, त्यानंतर 1957, त्यानंतर 1962 आणि 1967 अशा प्रकारची एकत्र निवडणुकीचा इतिहास आहे. तर केरळमध्ये जुलै 1959 मध्ये राष्ट्रपती राजवटीमुळे एकत्र निवडणूक चक्र पहिल्यांदा विस्कळीत झाले होते. पुढे केरळमध्ये मग 1959 मध्ये विस्कळीत झालेले आहे, ती राष्ट्रपती राजवट लागली होती ते. तर हे महत्त्वपूर्ण आहे. तर 1967 साली देशात अखेरची एक देश एक निवडणूक पार पडली होती. तर बघा, याआधी पण 1952 पासून एकत्र निवडणूक होत्या, 1957 मध्ये पण झाल्या, 1962 मध्ये पण झाल्या, पण 1967 मध्ये पण झाल्या. पण 1967 नंतर ही काय अखेरची एक देश एक निवडणूक होती, जी की त्यावेळेस 4थी लोकसभा निवडणूक होती. महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर जर बघितलं तर वन नेशन वन इलेक्शन, मतदार लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच दिवशी आणि एकाच वेळी मतदान करतील असं सांगितलेलं आहे. आता बाकी जर बघितलं आपण आता महत्त्वपूर्ण पुढील न्यूज, तर 23व्या कायदा आयोगाची स्थापना करण्यात आली. द्रौपदी मुर्मू यांनी 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2024 ही यावेळेस तुम्ही 23व्या कायदा आयोगाची स्थापना बघू शकता. तर 23व्या कायदा आयोगाच्या जर बघितलं स्थापनेला मंजुरी मिळाली, तर आयोगाची रचना कशी आहे ते बघू आपण. एक पूर्णवेळ अध्यक्ष असणार ऑब्व्हियसली, तर त्यानंतर 4 पूर्णवेळ सदस्य असणार आणि 2 पदसिद्ध सदस्य असणार, जे की कायदेविषयक विधी विभागाचे असणार, ते त्यांना कायद्याची माहिती असणार, आणि 5 पेक्षा कमी अर्धवेळ सदस्य. मग महत्त्वपूर्ण काय आहे यामध्ये, तर एक अध्यक्ष तर पूर्णवेळ असणारच, 4 पूर्णवेळ सदस्य असणार, म्हणजे ओव्हरऑल 5 महत्त्वपूर्ण आहेत. बाकी मग 2 पदसिद्ध, जे की कायद्याचा अभ्यास असणारे, आणि बाकी 5 पेक्षा कमी अर्धवेळ सदस्य असणार. हे 23व्या कायदा आयोगाची स्थापना आहे. हे महत्त्वपूर्ण आहे की यावेळेसचा कायदा आयोग कितवा आहे, तर 23वा कायदा आयोग आहे. तर पुढे बघितलं आपण आता, कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी मुख्यमंत्री ऋतुराज अवस्थी यांच्या अध्यक्षतेखाली 22व्या विधी आयोगाची कार्यकाळ होता, 31 ऑगस्ट 2024 रोजी संपला होता. मग याआधी जे की 22वा विधी आयोग होता, या विधी आयोगाचे जे काही अध्यक्ष होते कोण होते, ऋतुराज अवस्थी. हे कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. ते आता 31 ऑगस्ट 2024 रोजी याचा कार्यकाळ संपलेला आहे. तर 23व्या आयोगाची जे काही मुख्य उद्दिष्टे काय आहे, मग पहिलं आहे की कालबाह्य आणि अनावश्यक कायदे शोधून ते रद्द करून घेणे, म्हणजे जे काही कालबाह्य झालेले कायदे आहेत ते रद्द करायचे, आणि विद्यमान कायद्याचे पुनर्निरीक्षण करून त्याची जी काही भाषा आहे ते सोपी करून द्यायची, जेणेकरून लोकांना ती कळेल, आणि सद्यस्थितीतील जे काही आर्थिक गरजांना जे कायदे पूरक ठरत नसतील त्यांची ओळखून त्यांची जी काही सुधारणा करून घेणे, म्हणजे जे कायदे आपण ज्यांना सद्यस्थिती त्यांची ओळखच नाही, पूरक होत नाही, म्हणजे ओळखच नसतील त्याची, तर ते त्याच्याबद्दल ओळख निर्माण करून थोडंसं त्यामध्ये सुधारणा करायच्या. कायदा आयोगाबद्दल जर बघितलं आपण, तर हे काय आहे, मग एक गैरवैधानिक आयोग आहे. वन ऑफ द बेस्ट आहे, आपल्याला इथून क्वेश्चन तयार होऊ शकतो. तर यामध्ये एक गैरवैधानिक आयोग आहे. स्थापना जर म्हटलं तर केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाद्वारे होते, आणि त्यामध्ये जर बघितलं सरकारला काय कायद्याच्या कामकाजाचे पुनरावलोकन करण्यास मदत करणे, हे तर सर्व माहीत आहे. अध्यक्ष जर बघितलं काय, सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश याचा अध्यक्ष होतो. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या 22 कायदा आयोगांनी एकूण 289 अहवाल सादर केलेले आहे. एकूण स्वातंत्र्यानंतर किती आयोग, तर 22 कायदा आयोग झालेले आहे. तर हा 23वा आहे. लॉर्ड मेकॅले जर म्हटलं तर आपण इतिहास जर बघितला थोडा, तर यांच्या अध्यक्षतेखाली 1833च्या चार्टर कायद्यानुसार 1834 मध्ये पहिला कायदा आयोग स्थापन झाला होता, म्हणजे इंग्रजाच्या काळापासूनच हा आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने 1955 मध्ये भारताचे तत्कालीन महाधिवक्ता MC सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली पहिला कायदा आयोग स्थापन केला होता. 1955 मध्ये पहिला कोणाच्या, MC सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली. तर हे स्वातंत्र्यानंतरचा. आता महत्त्वपूर्ण न्यूज आहे 3 नवीन फौजदारी कायदे, याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. तर मग आता काय ऐकायचं यामधून, परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय आपलं, 1 जुलै 2024 पासून 3 नवे फौजदारी कायदे देशभरात लागू झाले. कोणते कोणते, तर भारतीय न्यायिक संहिता BNS 2023, भारतीय नागरी संरक्षण संहिता BNSS, आणि त्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम BSA. हे 2023 मध्ये नवीन कायदे 1 जुलै 2024 पासून लागू झालेले आहे. तर हे जर बघितलं आपण, तर मग काय आहे, कोणत्या कायद्याने कोणाची जागा घेतली, तर IPC भारतीय दंड संहिता 1860चा होता, त्याची जागा आता भारतीय न्याय संहिता BNS यांनी घेतलेली आहे. यामध्ये कलम 358. फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC 1973चा होता. CRPC जागा कोण घेतलेली आहे, मग भारतीय नागरी संरक्षण BNSS 2023. यामध्ये कलमे आहेत
531. तर फौजदारी प्रक्रिया संहिता कायदा जे आहे भारतीय नागरी संरक्षण संहिता कायदा म्हणून ओळखला जाणार. यामध्ये सर्वात जास्त 531 कलमे आहेत. आता भारतीय पुरावा कायदा होता 1860चा, याच्या जागी आलेला आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023. यामध्ये 170 कलमे आहेत. बघा आता भारतीय दंड संहिता यावेळेस याच्या जाग्यावर भारतीय न्याय संहिता आलेला आहे 358 कलमे. फौजदारी प्रक्रिया संहिता याच्या जाग्यावर आलेला आहे नागरी संरक्षण संहिता 531 कलमे. आणि भारतीय पुरावा कायदा आहे 1860चा, याच्या जागी आलेला आहे भारतीय साक्ष अधिनियम 170 कलमे. हे कोणाच्या जागेवर कोणता कायदा आलेला आहे आणि 1 जुलै 2024 पासून हे तिन्ही फौजदारी कायदे लागू झालेले आहेत देशभरात. हे महत्त्वपूर्ण आहे. तर बघा आता पुढे, तर आता काय आहे मग, तर गुन्हा आणि दंड संहिता कलम आणि न्याय संहिता कलम आहे त्यामध्ये. आता खुनाचा जे काही गुन्हा केलेला होता त्यासाठी जे काही 302 कलम होती, त्या जागी आता न्याय संहितेमध्ये आलेले आहे 101 कलम. आता खुनेचं जर बघितलं तर तुम्हाला 302 दिलेली होती, तर 302 ऐवजी आता 101 कलम न्याय संहितामध्ये लागू केलेली आहे. जर तुम्ही कोणासोबत फसवणूक करसाल 420, त्यासोबत आता 316 हे कलम ॲड केलेला आहे. त्यानंतर देशद्रोहासंबंधात 124A होता, तर आता त्याच्या जागी न्याय संहितामध्ये 150 हे कलम ॲड केलेला आहे. आता बलात्कार जर बघितलं 376 होता बलात्कारासाठी कलम, तर 376 जर बघितलं त्याच्याऐवजी आता 63 हे लागू केलेलं आहे. सामूहिक बलात्कार 376D, त्यासाठी आता 70 आहे आपल्याला बघायला. हे नवीन आहे तर हे लक्षात ठेवा. आता हत्येचा जर प्रयत्न जर बघितला तर 307 आहे, आता 307च्या ऐवजी 109 हे कलम लागू करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला ह्यानुसार न लागता आता ह्यानुसार तुम्हाला हा कलम तुम्हाला तुमच्या गुन्ह्यानुसार दाखल होईल. तर फौजदारी कायदा सुधारणावरील समित्या काय आहेत मग आता, तर रणवीर सिंग ही समिती लक्षात ठेवा, फौजदारी सुधारणा कायदा समिती. त्यानंतर माधव मेनन समिती आहे आणि VS मलिमठ समिती आहे. बाकी हे महत्त्वपूर्ण समित्या आहेत. हे 3 समित्या लक्षात ठेवा. बाकी काय आहे नेमकं याची काही भानगडीत पडू नका. फक्त फौजदारी कायदा सुधारणावरील समित्या कोणत्या आहेत लक्षात ठेवा. रणवीर सिंग समिती, माधव मेनन समिती आणि VS मलिमठ समिती. बघा मित्रांनो, सगळ्या न्यूज काही महत्त्वाच्या नसतात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रश्न जिथून तयार होतो हे कळलं पाहिजे आपल्याला. आणि हे केव्हा कळेल, जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे काही ॲनालिसिस केले करंट अफेअरचे तेव्हा कळेल. पण तुम्हाला हे पण करायची गरज नाही. मी ऑलरेडी सर्व काही ॲनालिसिस करून तुम्हाला हायलाईट करून दिलेलं आहे. सिम्पली तुम्हाला वाचायला पाहिजे फक्त. असं काही समजू नका की मी काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुमच्यासोबत करत आहे. फक्त मी एक सिम्पली तुमच्यासमोर गो थ्रू करत आहे की अशा पद्धतीने आपण करंट अफेअर फॉलो करायला पाहिजे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ चांगल्या पद्धतीने वाटला तर मित्रांसोबत पण जास्तीत जास्त शेअर करा. विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना बुक परचेस करणं पण अफोर्डेबल नसते, तर त्यांना पण हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तर भारतीय रेल्वेने 1 जुलै 2024 पासून लागू होणाऱ्या 3 नवीन फौजदारी कायद्यांची सखोल माहिती देण्यासाठी एक सज्ञान ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. तर काय सज्ञान ॲप्लिकेशन, मग हे कोणी तयार केलेलं आहे तर RPFने टेक टीमने डिझाईन केलेलं आहे. त्यानंतर संकलन ॲप, हे फौजदारी कायद्याचे बलात्कारांदरम्यान जी काही संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून काय नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने NCRBने हे संकलन विशेष ॲप तयार केलेलं आहे. नव्या आणि जुन्या कायद्यातील तरतुदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात येतो यामध्ये. ओके, तर सज्ञान ॲप हे जर म्हटलं तर हे RPF आणि संकलन ॲप जर म्हटलं तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांनी तयार केलेलं आहे. आता महत्त्वपूर्ण आहे आपल्याला नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019. केंद्रीय गृह मंत्रालयाने 11 मार्च 2024 नागरिकत्व दुरुस्ती नियम 2024 अधिसूचित केलेला आहे. तर यामध्ये जर बघितलं 2019च्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची जी काही सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट आहे याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. तर या कायद्याची वैशिष्ट्ये काय आहे मग आता, लोकसभेत पारित झालेला आहे 9 डिसेंबर 2019 मध्ये, राज्यसभेत पारित झालेला आहे 2 दिवसानंतर 11 डिसेंबर 2019 आणि राष्ट्रपती मंजुरी मिळाली आहे त्यानंतर 1 दिवसानंतर 12 डिसेंबर 2019. म्हणजे 9, 11 आणि 12 हे 2019 लक्षात ठेवा. लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपतीची मंजुरी हे डेट महत्त्वपूर्ण आहे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात. त्यानंतर जर बघितलं आपण आता अजय खानिवाल जे काही खानविलकर जे काही नवे लोकपाल आहेत, तर निवृत्त न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे अजय माणिकराव खानविलकर 27 फेब्रुवारी 2024 लोकपाल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर नवे लोकपाल कोण आहेत मग अजय खानविलकर. तर त्यांनी काय केले, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. राष्ट्रपती ज्यांना शपथ देतात नवे लोकपाल यांना. तर याच्या आधी जर बघितलं पिनाकी चंद्र घोष हे यांचा कार्यकाळ 27 मे 2022 रोजी संपल्यानंतर आता
यांनी प्रदीप कुमार मोहंती हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत होते, पण त्यांच्या जागी आता जर बघितलं नवे लोकपाल अजय माणिकराव खानविलकर. त्याच्या आधी जर बघितलं द्रौपदी आपलं पिनाकी चंद्र घोष यांच्या ज्या कार्यकाळ संपल्यानंतर 22 पासून थोडंसं कार्यकारी एक व्यक्ती म्हणून अध्यक्ष म्हणून काम पाहत होते प्रदीप कुमार मोहंती. यांच्या जागी आता अजय माणिकराव खानविलकर या झालेले आहेत नवे लोकपाल. आता लोकपालमध्ये जर बघितलं तर 6 सदस्यांची नियुक्ती आहे. तर केंद्र सरकारने लोकपालमध्ये 6 सदस्यांची नियुक्ती केलेली आहे. तर नवीन न्यायिक सदस्य कोणते कोणते आहेत मग? लिंगप्पा नारायण स्वामी, संजय यादव, ऋतुराज अवस्थी हे लक्षात ठेवा नवीन न्यायिक सदस्य. आणि नवीन जे काही गैर न्यायिक सदस्य आहेत ज्यांचा इलेक्शनची म्हणजे न्याय संदर्भात म्हणजे न्यायालयाशी काहीच संबंध नाही तसे गैर न्यायिक सुशील चंद्रा माजी निवडणूक आयुक्त आहेत हे, पंकज कुमार गुजरातचे माजी मुख्य सचिव आणि अजय तिर्की जे के माजी ग्रामविकास सचिव हे गैर न्यायिक सदस्य आहेत. लक्षात ठेवा न्यायिक सदस्य लिंगप्पा नारायण स्वामी, संजय यादव आणि ऋतुराज अवस्थी. गैर न्यायिक सुशील चंद्रा, पंकज कुमार आणि अजय तिर्की. हे महत्त्वपूर्ण बाबी आहेत. लोकपाल जर बघितलं यांचा उद्देश काय असतो? सार्वजनिक पदाधिकाऱ्यांवरील जे काही भ्रष्टाचारांच्या आरोपाची आहे त्याची चौकशी करतो लोकपाल. आणि लोकपाल कायदा जर बघितला आपण तर 2013चा लोकपाल कायदा आहे. हे महत्त्वपूर्ण आहे आपल्याला. त्यानंतर जर बघितलं आपण तर नवी जे काही आपण न्यायाधीश संजीव खन्ना हे 51वे सरन्यायाधीश झालेले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? 51व्या क्रमांकाचे आहेत. कोण आहेत ते? संजीव खन्ना. बघा संजीव खन्ना यांना 11 नोव्हेंबर 2024 रोजी 51 सरन्यायाधीश म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिलेली आहे. आणि न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. तर धनंजय चंद्रचूड हे 50व्या क्रमांकाचे न्यायाधीश होते सरन्यायाधीश. तर 13 मे 2025 रोजी वयाच्या 65व्या वर्षी सेवानिवृत्त झालेले आहेत धनंजय चंद्रचूड. तुम्हाला माहिती आहे ते की सरन्यायाधीश वयाच्या 65व्या वर्षी सेवानिवृत्त होतात. त्यानंतर जर बघितलं त्यांचा अल्पपरिचय जर बघितला आपण खन्ना यांचा तर दिल्लीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. तर त्यांनी 2005 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयातील अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम पाहिलेलं आहे. हे महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर पूर्णवेळ न्यायाधीश पण होते 2006 मध्ये. पण महत्त्वपूर्ण काय आहे 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि 2023 मध्ये न्यायालयात विधी सेवा समितीचे अध्यक्ष पण होते. तर सर्वोच्च न्यायालयात 2019 मध्ये त्यांची न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती. तर आता जर बघितलं आपण तर मागील काही सरन्यायाधीश होते ते महत्त्वपूर्ण आहे. आता हे तुम्हाला जोड्या लावामध्ये येऊ शकते कारण की मागे असा प्रश्न आलेला आहे. नुकतेच निवड झालेली आणि त्यांचे जे काही मागील आहेत त्यांचे जोड्या लावा कार्यकाळ. पहिले जे होते हरिलाल कानिया सरन्यायाधीश 50-51 मध्ये. आता 47व्या क्रमांकाचे शरद बोबडे होते 2019-21 मध्ये. मग 48व्या याच्यामध्ये NV रमन्ना आले ते 2021-22 मध्ये. आणि 49वे उदय उमेश ललित 2022 मध्येच जास्त काळ राहिले नाही. तर 50 जे की क्रमांकाचे होते धनंजय चंद्रचूड 2022 ते 24 पर्यंत. मग हे तुम्हाला विचारू शकते 47वे शरद बोबडे, 48वे रमन्ना, 49वे उदय आणि 50वे धनंजय चंद्रचूड आणि 51वे जर म्हणलं सरन्यायाधीश तर हे खन्ना आहेत. यावेळेसचे आपल्याला संजीव खन्ना म्हणून बघायला मिळते. तर पुढे बघूया आपण महत्त्वपूर्ण काय आहे. मग आता बाकी हा डाटा महत्त्वपूर्ण वाटला नाही तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. तुमच्या समोरूनच डोळ्यासमोरून जाऊ देत आहे. बाकी तुम्ही म्हटलं नाही पाहिजे की आपण काही पार्ट स्किप केलेला आहे म्हणून. तर निश्चित राहा मित्रांनो काहीच न्यूज स्किप होणार नाही आणि प्रत्येक न्यूज डोळ्यासमोरून जाणार आहे. तर के संजय मूर्ती यांची कॅगपदी नेमणूक झालेली आहे. तर संजय मूर्ती यांनी 21 नोव्हेंबर 2024 रोजी भारताचे 15वे नियंत्रक महालेखापरीक्षक कॅग म्हणजेच कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. कितव्या क्रमांकाचे होते कॅग हे? तर 15व्या क्रमांकाचे नियंत्रक महालेखापरीक्षक होते संजय मूर्ती. तर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिलेली आहे. तर गिरीशचंद्र मुर्मू यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. आता कॅगच्या पदी पहिले कोण होते तर 14वे गिरीशचंद्र मुर्मू यांची जागा घेतलेली आहे. तर आता संजय मूर्ती हे कॅगच्या पदी 15वे म्हणून नेमणूक झालेली आहे. तर हे काय आहे मग तर 1989च्या बॅचचे हिमाचल प्रदेशचे IAS अधिकारी आहेत.
त्यानंतर 24 डिसेंबर 1964 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये जन्मलेले मूर्ती हे मेकॅनिकल इंजिनियर शिक्षण झालेले आहे त्यांचं. आता कॅगबद्दल जर बघितलं आपण थोडंसं, तर भारतीय तेथील सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था आहे ही. आणि राज्यघटनेतील तरतूद जर बघितलं, कलम 148 ते 151 आणि भाग 5 मध्ये येते. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा भाग 5 मध्ये नेमकं काय आहे ते पुन्हा की. तर नामनिर्देशक पंतप्रधान यांच्याकडून नामनिर्देशक दिला जातो आणि नेमणूक करतो राष्ट्रपती. आता कलम 148. तर इथे कन्फ्युजन व्हायला नको. नामनिर्देशक म्हणून पंतप्रधान करतात आणि नेमणूक राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती शपथ देतात. राजीनामा पण राष्ट्रपतीकडेच द्यावा लागतो. कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्षे. सपोज जर व्यक्ती हा 64 वर्षाचा आहे आणि त्याची नेमणूक कॅग म्हणून झाली असेल, तर त्याला 1 वर्षानंतरच तो सेवानिवृत्त होतो. कारण की ते तुमचे एक तर 6 वर्ष धरल्या जाईल आणि तिथून तुमचे वय पण त्यावेळेस त्या वर्षापर्यंत 65 वर्ष व्हायला हवे. ठीक आहे. तर वेतन जर बघितलं तर 2,50,000 रुपये महिना. श्रेष्ठत्व अनुक्रमांकांमध्ये जर बघितलं, 9व्या स्थानी त्यांच्या श्रेष्ठत्व क्रमांकाचे म्हणजे पोझिशन हे 9व्या क्रमांकाची आहे त्यांची. आणि पुनर्नेमणुकीसाठी हे यांची पात्र नसतात, कारण की पुनर्नेमणूक केली जात नाही कॅगची. लक्षात असू द्या हे. आता आतापर्यंतचे कॅग कोण आहे मग, तर व्ही नरहरीराव 50-54 मध्ये पहिले. त्यानंतर जर बघितलं अनिल कुमार चंदा आहे, मग रॉय आहे, रंगनाथराव बक्षी आहे, ज्ञानप्रकाश आहे. हे महत्त्वपूर्ण नाही आपल्याला. तुम्ही डोळे उघडून बघू शकता की आपल्याला 12व्यापासून महत्त्वपूर्ण आहे. तर 12वी आहे शक्तिकांत शर्मा, 2013-17 हा कार्यकाळ. त्यानंतर 17-20चा कार्यकाळ आहे 13व्या क्रमांकाचे राजीव महर्षी. आणि त्यानंतर 14व्या क्रमांकाचे गिरीशचंद्र मुर्मू 2020-24. आणि 15व्या क्रमांकाचे के संजय मूर्ती 2024 ते 29 पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. तर 12, 13, 14 लक्षात असू द्या. जोड्या लावामध्ये आपल्याला विचारू शकते. आता निवडणूक आयोगाचे विविध ॲप्लिकेशन आलेले आहेत, तर काही महत्त्वपूर्ण आहेत ॲप्लिकेशन बघा. आता सक्षम ॲप काढलेलं आहे निवडणूक आयोगाने. हे दिव्यांगांना मतदान नोंदणी करायची, मतदान केंद्राचा शोध घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यानंतर KYC ॲप आहे एक. मतदारांना काय त्यांच्या उमेदवारांबाबत तपशील आणि त्यांची असलेले गुन्ह्याची काही तपशील पाहता येणार आहे, जे की KYC ॲप थ्रू तुम्ही जे काही तुमच्या उमेदवाराला मतदान करता त्याबद्दल काही त्यांची काय त्यांचं करप्शन त्याबद्दल काय त्यांचं म्हणजे सर्व काही त्याबद्दल तुम्ही त्या उमेदवाराबद्दल सर्व काही KYC ॲपने चेक करू शकता. हे प्रोव्हाइड केलेलं आहे. याआधी तुम्ही CVGL ॲप पण बघितले असेल. हे बघा CVGL, यामध्ये तुम्ही आचारसंहितेचे काही कालावधी दरम्यान आणि थोडंसं निवडणूक जे काही एरिया आहे तिथे निवडणूक होत आहे तिथे जर काही तुम्हाला अशी ॲक्टिव्हिटी तुम्हाला इलिगल ॲक्टिव्हिटी जर वाटली तर तुम्ही ते फोटो कॅप्चर करून तुम्ही अशी तक्रार करू शकता. कोणाला सांगू नका. अशा प्रकारची तक्रार एखाद्या वेळेस आम्ही केली होती. तर तुम्ही म्हणजेच मला माहीत आहे मी केली होती. तर 1950 मध्ये हेल्पलाईन जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहे. कारण की जे तुम्ही काही तक्रार करता CVGLवर ते तुम्हाला कोणाला सांगता येणार नाही आणि ते पण तुमची जी काही तक्रार आहे ते ज्यांनी केलेली आहे त्याचं नाव गोपनीय ठेवल्या जाते. तर ESMS ॲप पोर्टल. निवडणूक अधिक मुक्त आणि निष्पक्ष वातावरणामध्ये पार पडायची असल्यास आचारसंहितेच्या कालावधीत अंमलबजावणी यंत्रणाकडून बेकायदा पैसा, मद्य, अंमली पदार्थ जे काही आहेत हे जप्त केले जातात. ESMS ॲप पोर्टल थ्रू तुम्ही यावर हे करू शकता. तर बघा आता काही आपण राहिलेलं आहे या राजकीय घडामोडीमध्ये संक्षिप्त राजकीय घडामोडी. तर संक्षिप्त राजकीय घडामोडीमध्ये पहिली न्यूज आहे की निवडणूक खर्च मर्यादा आता किती आहे. तर निवडणूक खर्च मर्यादा सांगितलेली आहे. निवडणूक खर्च मर्यादा जर बघितली आपण तर राज्य श्रेणीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जे की निवडणुकीच्या दरम्यान पक्षाद्वारे खर्च केला जातो ते. तर मोठ्या राज्यांसाठी 95 लाख केलेले आहे आणि छोट्या जे विधानसभेसाठी हे 40 लाख केलेले आहे. म्हणजे लोकसभेसाठी तुम्ही मोठे राज्य असेल तर 95 लाख उत्तर प्रदेश सारख्या आणि विधानसभेसाठी तिथे पक्ष एखादा 40 लाखापर्यंत खर्च करू शकतो. लहान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला लोकसभेसाठी 75 आणि विधानसभेसाठी 28 लाख. ओके. तर हे खर्च मर्यादा आहे, लक्षात असू द्या. आता राज्यातील पहिले तृतीयपंथी उमेदवार. आता जळगाव जिल्ह्यातील रावेत मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीवर निवडून आलेले आहेत ते शमीबा पाटील. आता राज्यातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार आहे. पहिल्या म्हटलं की अतिशय महत्त्वपूर्ण न्यूज. मग भारतामध्ये तृतीयपंथी यांना 1994 मध्ये प्रथमच मतदानाचा अधिकार मिळाला, एवढं लक्षात ठेवा. आणि 1998 ते 2003 या काळात मध्य प्रदेशमधील भोपाळमधून शबनम मोसी या भारतातील पहिल्या तृतीयपंथी खासदार आहेत.
भारतातील पहिल्या शबनम मोसी आणि राज्यातील पहिल्या जर म्हटलं तर शमीबा पाटील, हे लक्षात असू द्या. आता प्रियंका गांधी यांचा विजय झाला म्हणते. आता हे आपल्याला एवढं महत्वाचं आहे का? एवढं महत्वाचं नाही. मग हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण बघू शकता. ही न्यूज मला तेवढी इम्पॉर्टंट वाटली नाही, कारण की आपल्याला वेळ वाचायचा आहे आणि प्रत्येक न्यूज आपल्या डोळ्याखालून गेली पाहिजे. तर बघा, न्यायमूर्ती डी कृष्णकुमार, द्रौपदी मुर्मू यांनी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना शपथ दिलेली आहे. तर डी कृष्णकुमार, आपण सिक्वेन्सनुसार न्यायाधीश आपण लास्टला घेणारच आहे. तर नव्या मंत्रिमंडळाचा श्रीलंकेत शपथविधी. आता श्रीलंका का महत्वाची? कारण की नेबरहूड कंट्री आहे, तर याबद्दल आपल्याला थोडंफार माहिती असणं आवश्यक आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष कोण आहेत? मग अरुणा कुमार दिसनायके. ओके, तर यामध्ये जर बघितलं तर 21 कॅबिनेट मंत्र्यांची ही श्रीलंकेमध्ये कॅबिनेट मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे. त्यानंतर श्रीलंकेत संसदेत 225 जागा आहेत आणि प्रत्यक्ष निवडणुकीत 196 जागावर काय मतदान होते. पुढे बघा, मध्य प्रदेशमध्ये महिलांना 35% आरक्षण. महत्वपूर्ण न्यूज आहे. मध्य प्रदेशमध्ये आता किती आहे? महिलांना राज्यातील सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये 33% ऐवजी आता 35% आरक्षण केलेलं आहे. आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे? डॉक्टर मोहन यादव. हे आपण मुख्यमंत्री पण सिक्वेन्सनुसार घेणार आहे. तर बघा, सुप्रीम कोर्ट अंतर्गत आरक्षणाची मंजुरी आता काय दिलेली आहे की कर्नाटकच्या मंत्रिमंडळाने काय म्हटलेलं आहे की अनुसूचित जी काही जाती आहेत SC या अंतर्गत आरक्षण देण्यासाठी त्यांनी कर्नाटक मंत्रिमंडळाने एक सहमती दर्शवली आहे. तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कर्नाटकमध्ये अनुसूचित जाती संदर्भात जे काही आरक्षणाची तरतूद आहे हे कर्नाटक मंत्रिमंडळाने सहमती दिली, सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. तर अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय काय? तर दिल्ली सरकारने अपंग लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समर्पित विशेष न्यायालयाची स्थापना केल्याची घोषणा केली आहे. आता हे अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली आहे? तर दिल्ली, हे लक्षात असू द्या. बाकी दिल्लीचे मुख्यमंत्री अतिशी, हे एवढं लक्षात ठेवा. बाकी काही घेणं नाही आपल्याला या न्यूज मध्ये. तर हरियाणामध्ये दलितांसाठी उपवर्गीकरण. आता बघा, हरियाणा सरकार अनुसूचित जाती SC या समुदायामध्ये दोन गटामध्ये विभाजन करण्यासाठी एक भल्ला समितीची शिफारस होती. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री नायब सिंग, कोण आहे हरियाणाचे, यांनी घोषणा केलेली आहे की त्यांनी काय म्हटलं की दलित आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर एक ऐतिहासिक निर्णय करण्याची, जे काही हरियाणा हे प्रथमच राज्य आहे भारतातील जे की दलित आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर. तर हरियाणा सरकारने मग काय केलं की जे की 20% हे SC समाजाला आरक्षण आहे तिथे, त्यामध्ये त्यांनी गट विभाजन केले. वंचित अनुसूचित जाती DSC आणि अन्य अनुसूचित जाती OSC. तर हरियाणा हे पहिले राज्य आहे महाराष्ट्रातील जे की दलितांसाठी उपवर्गीकरण करणारे आहे. तर लक्षात असू द्या, महत्वपूर्ण आहे. तर बघा, आता इथे म्हटलेलं आहे कलम 6A वैध. आता काय म्हटलेलं आहे की जे की सर्वोच्च न्यायालय या घटनापीठाने सांगितलेलं आहे की 1955चा जे कायदा आहे ना आपला नागरिकत्व कायदा, यामध्ये कलम 6A या घटनात्मकता या कलमाची कायम ठेवलेली आहे. आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे, या कलमान्वये म्हणजे 1 जानेवारी 1966 ते 25 मार्च 1971 दरम्यान जे की भारतात बांगलादेशी स्थलांतर झालेले आहेत याला नागरिकत्वाला मान्यता द्यावी. या दरम्यान 66 आणि 71च्या दरम्यान ज्यांचं स्थलांतर झालं बांगलादेशातून भारतात त्यांना मान्यता द्यावी. मग असं धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली 5 न्यायाधीशाच्या घटनापीठाने आदेश दिलेला आहे. मग आता हे जर बघितलं तर हे बेकायदेशीर स्थलांतराच्या समस्येवर राजकीय मार्गाने तोडगा काढण्यासाठी हे कलम ऍड करण्यात आलं होतं. मग हे कोणत्या करारानुसार करण्यात आलं? 1985च्या आसाम करारानुसार 6A ऍड करण्यात आलेला आहे. काही महत्वपूर्ण पॉईंट आहेत, तेच लक्षात ठेवायच्या मित्रांनो. तर काय मग यामध्ये कलम 6A वैध सांगितलेलं आहे, बरोबर आहे. 1955च्या नागरिकत्व कायद्या संदर्भात आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की जे बेकायदा स्थलांतर आहे त्यावर जी काही समस्यावर तोडगा काढण्यासाठी 1985 मध्ये आसाम करारानुसार हे 6A ऍड करण्यात आले होते. आता बघा, न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल करण्यास सांगितलं. आता न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल करण्याबद्दल जर बघितलं तर पाऊल कोणी उचललेलं आहे? मग धनंजय चंद्रचूड. ओके, आय होप तुम्हाला थोडंफार बॅकग्राऊंड नॉईज येत असेल. थोडंसं निसर्गरम्य वातावरणामधून बसून मी थोडंसं लेक्चर घेत आहे, तर असू द्या, तेवढं पाहिजे. तर बघा, आता या मूर्तीमध्ये जर बघितलं काय बदल केला तर ज्या मूर्तीवरील डोळ्यावरील जी काही पट्टी आहे ती हटवण्यात आलेली आहे आणि तिच्या हातातील जी काही तलवार होती त्या तलवारीऐवजी आता राज्यघटनेची प्रत दाखवण्यात आलेली आहे. मग आता जर बघितलं आपण थोडंसं पार्श्वभूमी जर बघितली तर बघा, आजही आपण जर बघितलं या पुतळ्याच्या हातात म्हणजेच काय मूर्तीच्या हातात तराजू आहे. त्यामध्ये काहीच बदल करण्यात नाही आला. फक्त एवढं लक्षात ठेवा की एका हातात तलवार ऐवजी राज्यघटनेची प्रत
दाखवण्यात आलेली आहे आणि थोडंसं डोळ्यावरील पट्टी हटवण्यात आलेली आहे. आता मग हे नेमकं मूर्ती कुठून आलेली आहे? प्रत्यक्षात ही ग्रीक देवी म्हणून ओळखली जाते. तिला नाव आहे तिचं जस्टिया. या ग्रीक देवीची ही मूर्ती आहे. 17व्या शतकात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतामध्ये आणली होती, एवढं लक्षात ठेवा. तर ग्रीक देवी आहे, एक प्रकारचं नाव आहे जस्टिया. काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट संपुष्टात. आता काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागली, ठीक आहे. मग कोण लावते हे तर तुम्हाला जीएस मध्ये माहितीच आहे. राष्ट्रपती राजवट तर राष्ट्रपती त्यानुसार मग त्यांनी काय म्हटलेलं आहे की जे की नवीन सरकार स्थापनापूर्वीच हे राष्ट्रपती राजवट चालू केली होती आणि तेव्हापासूनच हे एक प्रकारचं जर बघितलं तर यामध्ये 6 महिन्यासाठी वाढ करण्यात आली होती. आणि तुम्हाला माहिती आहे 370 हे कलम रद्द करेपर्यंत 2019 मध्ये झालं होतं, ते आणखी वाढवण्यात आली होती. बाकी काही महत्वपूर्ण नाही. आता तेलंगणामध्ये जात गणनेला सुरुवात झालेली आहे. तेलंगणा सरकारने जे की समुदाय लक्षित आणि समान संसाधनाच्या वितरणासाठीच्या उद्देशाने सर्वसमावेशक कौटुंबिक जात सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. म्हणजे सर्वसमावेशक जी काही कौटुंबिक आहे त्यामध्ये जात सर्वेक्षण करण्याचे जे काही गणना आहे ते तेलंगणाने सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे बिहार आणि आंध्र प्रदेश नंतर अशा प्रकारची जातगणना करणारे तेलंगणा कितवे राज्य आहे? तिसरे राज्य आहे. बघा, याआधी पण केलेली आहे का? हो. तर बिहार आणि आंध्र प्रदेश यांनी जातगणना केलेली आहे. तर लक्षात ठेवा, हे तिसरे तेलंगणा हे राज्य आहे आता जातगणना करणारे. पण स्वतंत्र भारतातील जे की पहिले राज्य आहे जे जातगणना यशस्वीपणे पार पाडली तर ते आहे बिहार. लक्षात असू द्या. तर यामध्ये जर बघितलं, या जातगणनेसाठी जर बघितलं तर एक उच्च न्यायालयाचा एक अभ्यास गट तयार करण्यात आला होता. ते कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली. ओके, हे महत्वपूर्ण नाही पण लक्षात असू द्या, तेलंगणा हे तिसरे राज्य आहेत जातगणने करणारे. बिहार हे प्रथम आणि आंध्र प्रदेश त्यानंतर दुसरे. तर बघा पुढील न्यूज. तर संविधान गौरव अभियान. आता संविधान गौरव अभियान काय? तर संविधानाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त 26 नोव्हेंबर 2024 हे आपण संविधान स्वीकारलं होतं त्यावेळेस. तर संविधान गौरव अभियान साजरा करण्यात आलेला आहे. तर हे किरण रिजिजू लक्षात ठेवा, जे की अल्पसंख्याक कार्यमंत्री आहेत यांच्याकडून. तर 26 नोव्हेंबर 2024 ला. तर देशातील पहिले संविधान भवन मग काय? तर भारतामध्ये जर बघितलं तर एक लोकशाहीचा पाया म्हणून संविधानाचा अभ्यास आणि प्रचार व्हावा यासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड मध्ये देशातील पहिले संविधान भवन उभारले जात आहे. अतिशय महत्वपूर्ण न्यूज आहे महाराष्ट्राच्या संदर्भात, जे काही एक्झाम आहेत त्या संदर्भात. तर आता बघा, जनसुराज पार्टी काय? एक प्रकारचं काय जे जनसुराज पार्टी हे कोणत्या राजकीय जे की आहेत? तर हे बिहारचे जे काही प्रशांत किशोर आहेत, जेडीयूचे माजी अध्यक्ष, हे यांनी हे जनसुराज पार्टी ची सुरुवात केलेली आहे. तर हे कुठे तुम्हाला बघायला मिळते? तर हे बिहारमध्ये. ओके, तर तुम्हाला विचारू शकते बिहारमध्ये नुकतेच जे की नवीन पार्टी आलेली ती जनसुराज पार्टी आहे. तर त्याची जे काही कार्याध्यक्षपदी मनोज भारती यांची नियुक्ती झालेली आहे. तर बघा, आता न्यायमूर्ती मनमोहन दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. आपण न्यायाधीश पुढे बघणारच आहे. तर उदयन स्टॅलिन हे तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेले आहे. त्यानंतर जर बघितलं आता महत्वपूर्ण न्यूज, सरपंच उपसरपंच. बघा मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की न्यूज मध्ये थोड्याफार काही बाबी सुटत आहेत. बघा, काहीच सुटत नाही. सगळं काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आपण. उगाच कसं भापट प्रसार वाचून काय लक्षात ठेवणार? महत्वपूर्ण पॉईंट विचारते. तुम्ही मागील प्रश्नपत्रिका चाळा. जर ते चालल्या नसेल तर तुम्ही निवांतपणे लेक्चर ऐका. तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंग करत असाल फावल्या वेळेमध्ये तुम्ही, आणि मे बी मला असं वाटते रात्रीचे तुम्ही थोडंसं झोपताना रिलॅक्स माइंडमध्ये तुम्ही लेक्चर ऐकायचं बिंदास्तपैकी, आणि थोडंफार रिवाइज करा. आणि थोडंफार फास्ट चालायला लागेल मित्रांनो आपल्याला. तर आता बघा, तर राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली. किती? दुप्पट वाढ केली म्हणजे. मग आता आपल्याला काय बघावं लागेल यामध्ये? तर राज्यामध्ये किती आहे? मग ग्रामपंचायत आहे, हे जीएसचा पार्ट आहे आपल्याला. 27,943 हे महत्वपूर्ण आहे. बघा, आता ग्रामसेवक पदाचे जे काय नाव बदलण्यात आले त्याचे नाव काय? ग्रामपंचायत अधिकारी. ग्रामसेवक पदाचे नाव काय आता? ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर जर बघितलं आपण, ग्रामपंचायतीची जी काही लोकसंख्या आहे 2000 पर्यंत जर असेल एखाद्या ग्रामपंचायती लोकसंख्या, तिथे सरपंचाचे सध्याचे जे होते ते 3000 होते. आता किती मानधन केली? नवीन 6000, म्हणजे दुप्पट करण्यात आली. आणि उपसरपंचाचे 1000 होते 2000 करण्यात आले. आणि 2000 ते 8000 लोकसंख्या असेल ग्रामपंचायतीची का, तर तिथे 4000 सध्याचे, तर आता तिथे 8000 केले, कारण की दुप्पट वाढ केली ना. मग उपसरपंच जर बघितलं तर ते 1500 होते, आता 3000 केली. आणि 8000 पेक्षा जर ग्रामपंचायतीची लोकसंख्या असेल तर तिथे सरपंचाचे जर बघितलं तर मानधन 5000 होते तर ते 10000 करण्यात आले. आणि उपसरपंचाचे 2000 होते ते 4000 करण्यात आले. तर जोड्या लावामध्ये थोडंफार येऊ शकते आपल्याला असं वाटलं. तर कोतवालाची जी काही मानधनात पण वाढ करण्यात आली. बघा किती टक्के वाढ केली कोतवालामध्ये? तर कोतवालाच्या मानधनात तर 10% वाढ.
तर पहिले 15,000 रुपये होते, आता 10% वाढ झाली, म्हणजे 1,500 रुपये वाढले, 16,500 झालेले आहे. आता पुढे जर बघितलं आपण महत्वपूर्ण न्यूज, म्हणजे त्यामध्ये पदनामात बदल काय आहे, काय काय झालेला आहे. आता तुम्ही जी तलाठीची एक्झाम दिलेली असेल त्यामध्ये आता तलाठी म्हणून न ओळखता आता त्याला ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळखले जात आहे बघा. आणि कोतवाल जे आहे त्याला महसूल सेवक म्हणून ओळखले जाईल, आणि अव्वल कारकून जे असतात त्याला सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून ओळखले जाईल. तर बघा आता अप्स्पा जे की या कायद्याला, म्हणजे जे की सैन्य दलाकडून लागू केल्या जाते, ह्या कायद्याला वाढ करण्यात आलेली आहे, मुदत वाढ. तर नागालँडमधील किती 8 जिल्ह्यामध्ये, अरुणाचल प्रदेशमधील जे काही आहे 3 जिल्ह्यामध्ये हे लागू आहे, काही भागामध्ये पण लागू आहे. आणि हे कशासाठी लागू असतो बरं अप्स्पा, तर बघितलं तर हे जिथे अंतर्गत शांतता आणि जे काही भाग आहेत जिथे अशांतता आहे तिथे सशस्त्र दलांना हा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी लागू केला जातो सशस्त्र दलांसाठी. आणि या सशस्त्र दलाला यावेळेस या कायद्यानुसार शोध घेण्याची, अटक करण्याची आणि गोळीबार करण्याचा अधिकार पण मिळतो, लक्षात येऊ द्या. पण अप्पा हा कुठे लागू करण्यात आहे सध्या आहे मग, तर नागालँडमध्ये 8 जिल्ह्यामध्ये आणि अरुणाचल प्रदेशमधील 3 जिल्ह्यामध्ये. बघा मंकिडिया समुदाय, ओडिशातील जंगलावर घरांचा हक्क सांगणारा हा मंकिडिया समुदाय. सिम्पली तुम्हाला विचारू शकते खालीलमध्ये न्यूजमध्ये असलेला मंकिडिया समुदाय हा कोणत्या राज्यामध्ये बघायला मिळतो, तर ओडिशामध्ये. तर यांनी सांगितलेलं आहे हे ऑस्ट्रो आशियाई समुदाय आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर हे जंगलातून उपजीविका करतात. तर देशातील पहिली पेपरलेस निवडणूक आता मग मध्य प्रदेशमधील 11 सप्टेंबर 2024 रोजी देशातील पहिले पूर्णपणे पेपरलेस निवडणूक पार पडली आहे, लक्षात द्या. आणि त्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये मग पहिली पेपरलेस निवडणूक जर पार पडली असेल तर मध्य प्रदेश हे महत्वपूर्ण राज्य ठरलं आपल्यासाठी. मग तिथे तुम्हाला सरपंचाची जी काही पदाची आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कागदाचा न वापर करता ही पार पडलेली आहे. म्हणजे देशातील पहिली पेपरलेस निवडणूक मध्य प्रदेशमध्ये पार पडली, सरपंचाची निवडणूक. तर आयटी नियम घटनाबाह्य म्हटलेला आहे. आता बघा केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत जे काही नियम सुधारणा आहे ते करण्यास सांगितलं, आणि माहिती तंत्रज्ञान नियम 2021 मध्ये सुधारणा केली. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की हा नियम जर बघितलं तर राज्यघटनेच्या कलम 14 समानतेचा हक्क आणि कलम 19(1) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं, आणि कलम 19(1) ग हे कोणताही व्यवसाय करायचा तुम्हाला राज्यामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर हे मूलभूत हक्काचे जे काय उल्लंघन करणार आहे कोणता कायदा, तर आयटी नियम घटनाबाह्य आहे या कायद्यानुसार असं सांगितलं, हे यांचे उल्लंघन करतो असं सांगितलं त्यांनी. तर कोणत्या कोणत्या मूलभूत हक्काचं उल्लंघन करतो हे पण विचारू शकते तुम्हाला आयटी. तर अतिशय मार्लेना हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, आपण ते बघणारच आहे मुख्यमंत्री काय आहे ते. तर महत्वपूर्ण काय आहे मग यामध्ये, तर सुषमा स्वराज हे भाजपच्या होत्या आणि शीला दीक्षित हे काँग्रेसच्या होत्या, हे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. आणि त्याच्यानंतर ही तिसरी महिला मुख्यमंत्री ठरलेली आहे, कोणती, तर अतिशय मार्लेना. तर अशा पद्धतीने ही न्यूज आपली महत्वपूर्ण आहे. पुढे जर बघितलं आपण वोट का त्योहार. आता वोट का त्योहार सिम्पली विचारू शकते की कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघायला मिळतो, विधानसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळाला. तर का, तर विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये हा वोट का त्योहार हा थीम सॉन्गचे अनावरण करण्यात आले. एवढं लक्षात ठेवा, वोट का त्योहार जम्मू काश्मीर थीम सॉन्ग. तर संविधान मंदिराचे उद्घाटन. तुम्हाला जर वाटत असेल यामध्ये काही सुटलं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता, काहीच सुटत नाही मित्रांनो, बिन्नास पैकी तुम्ही लेक्चर फॉलो करा, एक पण न्यूज सुटणार नाही. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी संविधान मंदिराचे उद्घाटन केलेले आहे. कुठे, तर महाराष्ट्रातील 483 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हणजे जे काही आयटीआय आहेत ना, त्या 483 औद्योगिक संस्थांमध्ये हे ऑनलाईनद्वारे या संविधान मंदिराचे उद्घाटन केलेले आहे. तर कशामध्ये केले तुम्हाला विचारू शकते, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये केलेले आहे त्यांनी. तर मेक्सिको ठरला पहिला देश. का ठरला, तर बघा त्यांनी काय मग केलेलं आहे, मेक्सिकोने सर्व स्तरांवर मतदारांना आता न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा हा पहिला देश ठरलेला आहे. न्यायाधीशांची निवड करण्याची जी परवानगी देणारा हा जगातील पहिला देश मेक्सिको ठरलेला आहे. तर याचे सध्याचे अध्यक्ष मेक्सिकोचे आंद्रेस ऑबराडोर, एवढं लक्षात ठेवा. तर पुढे बघा आता पोर्ट ब्लेअरचे नामकरण करण्यात आलेले आहे. पोर्ट ब्लेअरनं काय म्हटलेलं आहे, आता पोर्ट ब्लेअर जे आहे हे अंदमान निकोबार बेटांची राजधानी आहे, आणि पोर्ट ब्लेअरचे आता नाव काय चेंज केले, तर श्री विजयापुरम असे नामकरण केलेले आहे. आता पोर्ट ब्लेअर जर म्हटलं तर हे नाव एक ब्रिटिश नौदल सर्वेक्षण होता, त्यांनी अंदमान निकोबार याचे सर्वेक्षण केले होते, त्यांच्या नावावरून हे आर्किबाल्ड ब्लेअर यांचं नाव होतं. लेफ्टनंट यांनी यांच्या नावावरून हे
ठेवण्यात आलं होतं. आणि जवळपास जर बघितलं तर आता जे श्रीविजय ठेवलेलं आहे, तर हे श्रीविजय हे सुमात्रा येथील एका साम्राज्याचे प्राचीन नाव आहे आणि या साम्राज्याने थोडासा बौद्ध धर्माचा विस्ताराचाही मोठा वाटा होता. तर लक्षात घ्या, पोर्ट ब्लेअरचे नामकरण श्रीविजयपुरम. बाकी तुम्हाला डिटेल माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये बघू शकता. बाकी एवढं सिंपल लक्षात ठेवा काही गोष्टी. तर लडाखमध्ये थोडंसं नवीन जिल्ह्यांची निर्मिती. आता लडाखमध्ये 5 नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे, म्हणजे घोषणा केली, म्हणजे होणारच. तर त्यामध्ये कोणते नवीन 5 जिल्हे आहेत? मग एक झांस्कर आहे, नुब्रा आहे, द्रास आहे आणि छांगथांग आहे आणि श्याम आहे. श्यामदास लक्षात ठेवा आणि झांस्कर, नुब्रा, छांगथांग हे अशा पद्धतीचे 5 जिल्हे. आता एकूण जिल्हे किती झाले मग लडाखमध्ये? तर 7 जिल्हे झालेले आहे लडाखमध्ये. आता तुम्हाला माहितीच आहे की लडाख आणि जम्मू काश्मीर 5 ऑगस्ट 2019 मध्ये राज्यघटनेतील 370 कलम रद्द करून जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले होते. म्हणून हे लडाखमधील आता 5 नव्या जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे, ते तुमच्या समोर आहे. बघा, प्रत्येक न्यूज आपल्याला महत्वाची असते, त्यामधील महत्वाचा डाटा काय आहे हे महत्वपूर्ण आहे मित्रांनो. तर बघा, नितीश कुमार हे नव्याने मुख्यमंत्री झालेले आहे बिहारचे. माहित आहे, हे थोडंसं विक्रमी आहे त्यांनी केलेला, नव्यानं मुख्यमंत्री झालेले आहे. बाकी काही आपल्याला महत्वपूर्ण नाही. थोडंसं राज्यभर लक्षात ठेवा, बिहारचे ऑनलाईन स्वरूपात जे काही एक्झाम आहेत वन डेच्या, त्यावर थोडंसं येऊ शकते. तर राजेंद्र आर्लेकर हे राज्यपाल आहेत तिथे. थोडंसं व्हिडिओ आणि तुम्ही रिवाईज करण्यासाठी मी थोडंसं फास्ट का घेत आहे, कारण की थोडंसं रिव्हिजन करण्यामध्ये थोडं तुम्हाला सोपं जावं. वाचण्यामध्ये तुम्ही वाचू शकता, पण वाचण्यामध्ये थोडंसं जे की माइंड आहे तेवढा स्टेबल राहू शकत नाही जेवढा आपण व्हिडिओ लेक्चर बघतो मित्रांनो. त्या पद्धतीने थोडंसं डिजिटल पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा. बाकी तर जीएस आपल्याला बुकवरून वाचावंच लागते, तर त्यासाठी पण एक थोडंसं मी सांगणारच आहे लास्टला व्हिडिओच्या. तर डिजिटल समन्स आणि वॉरंट. आता डिजिटल पद्धतीने तुम्हाला आता न्यायालय थ्रू समन्स आणि वॉरंट जारी करण्यात येणार आहे. आणि का? कारण की डिजिटल द्वारे न्यायिक प्रक्रियेत परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने आहे. काय की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS आणि भारतीय न्याय संहिता 2023 BNS अंतर्गत एक डिजिटल समन्स आणि वॉरंट डिजिटल जारी करण्याची परवानगी. मध्य प्रदेशातील जर बघितलं, मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. आता डिजिटल समन्स आणि वॉरंट हे डिजिटलद्वारे हे करणार आहे कोण? तर मध्य प्रदेश हे. मग मध्य प्रदेश हे महाराष्ट्रातील म्हणजे भारतातील पहिलं राज्य आहे जे की डिजिटल समन्स जारी करणार आहे. भारताचे पहिले संविधान संग्रहालय, आता OP जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी यांनी काय केलेलं आहे की भारताचे पहिले संविधान संग्रहालय सुरू करणार आहे, कॉन्स्टिट्यूशन म्युझियम. आणि यामध्ये जर बघितलं तर हे कुठे होणार आहे? तर सोनीपत, हरियाणामध्ये 26 नोव्हेंबर 2024 रोजी हे संग्रहालय होणार आहे व याचे उद्घाटन. आणि 26 नोव्हेंबर तुम्हाला माहितीच आहे, 1949 मध्ये भारताचे संविधान स्वीकार करण्यात आले होते, म्हणून 26 नोव्हेंबरला. तर हरियाणातील सोनीपत येथे भारताचे पहिले संविधान संग्रहालय, एवढं लक्षात ठेवा. तर बघा मित्रांनो, काही थोडीशी गोष्टी थोडंसं बोलण्यामध्ये थोडंसं हे होईल, काही समजणार नाही तर थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. बस तुमच्या या यूट्यूब चॅनलला, आपल्या फॅमिलीला सपोर्ट करा आणि निश्चितच मी तुम्हाला भरपूर सारे पेड कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये अवेलेबल करून देणार आहे. तर तमिळगा वेत्री कळगम, तर तमिळ अभिनेता जे काय विजय यांनी राजकारणात तमिळगा वेत्री कळगम हे पक्ष स्थापन केलेला आहे, लक्षात द्या. आणि बाकी आपल्याला डिटेलमध्ये जायची गरज नाही, पण तुम्ही जाऊ शकता की तामिळनाडू विजयी पक्ष असा त्याचा अर्थ होतो. आणि तमिळगा वेत्री कळगम या पक्षाचा झेंडा जर बघितला आपण तर दुरंगी आहे झेंडा, 2 रंगाचा. त्यामध्ये मरून रंग आहे, पिवळा रंग आहे. मध्यभागी वांगई फुल आहे जे की तमिळ नाव मध्ये त्याला म्हटलं जाते. आणि बाजूला जर बघितलं 2 हत्ती आहेत दाखवण्यात आलेले आहे. आणि वांगई फुलाचे विजयाचे प्रतीक म्हणून मानले जाते. पहिल्या डिजिटल न्यायालयाचे उद्घाटन. आता चेक्स बाउन्स प्रकरणाच्या हाताळण्यासाठी 24/7 ऑन कोर्ट हे करण्यात आले. आता चेक्स बाउन्स जे काही होतात त्यांच्यासाठी जे काही तोडगा काढण्यासाठी, ते हाताळण्यासाठी 24/7 ऑन कोर्ट्स नावाच्या भारतातील पहिल्या डिजिटल न्यायालयाचे 16 ऑगस्ट 2024 रोजी कोल्लम, केरळ येथे एक थोडंसं न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे भूषण रामकृष्ण गवई यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे. कोण? 24/7 जर बघितलं तर हे ऑन कोर्ट्स हे एक प्रकारचं डिजिटल न्यायालय उद्घाटन आहे. कुठे? कोल्लम, केरळमध्ये. पुढे बघा आता, तर 2 सभागृहांच्या नावात बदल करण्यात आला. कोणते सभागृह? राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल आणि अशोक हॉल याचे नामकरण बदलण्यात आले. आता अनुक्रमे काय आहे मग? दरबार हॉल म्हटलं तर गणतंत्र मंडप आणि अशोक हॉलचे अशोक मंडप हे थोडंसं बदललेलं आहे. आणि 2023 मध्ये तुम्हाला माहितीच असेल की
राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव आता अमृत उद्यान झालेलं आहे, हे तुम्हाला माहिती असेल. तर पुढे बघा, तर नगराध्यक्ष पद आता जे काय आहे 5 वर्षासाठी केलेले आहे. नगराध्यक्ष पद नगरपंचायतीचे जे काही नगराध्यक्षाचा कालावधी 2.5 वर्ष होता, ते 2.5 वर्षाऐवजी आता 5 वर्ष केलेला आहे 13 ऑगस्ट 2024 रोजी पासून. तेवढं लक्षात ठेवा. तर हे काय महाराष्ट्र नगर परिषद आणि नगरपंचायत आणि औद्योगिक नगर अधिनियम 1965 नुसार. तर अशा पद्धतीने आपल्याला महत्वपूर्ण ठरते या गोष्टी. तर आपल्याला ह्या न्यूज मधून अशाच पद्धतीचे काही महत्वपूर्ण पॉइंट आहेत ते कलेक्शन करायचं. बाकी न्यूज आपल्याला काही गरजेची नसते मित्र. बाकी ते बुक्सचं एक हे असते की त्यामध्ये त्यांना डाटा द्यावाच लागते. तर बघा आता BRS सर्वाधिक कमाई करणारा पक्ष ठरलेला आहे 2022-23 मध्ये. म्हणजे एक प्रादेशिक पक्ष आहे हे आणि ADR संस्थेने जाहीर केलेली आहे यादी. तर भारत राष्ट्र समितीने जवळपास 737.67 कोटी रुपये. त्यानंतर तृणमूल काँग्रेस हे थोडासा कमाई करणारा पक्ष आहे आणि द्रमुक आहे. बाकी तुम्ही थोडंसं बरोबर लक्षात ठेवायचं. आता नेवा योजना महत्वपूर्ण आहे. मध्य प्रदेश मंत्रिमंडळाने काय केलेलं आहे, राज्य विधानसभेत केंद्र सरकारच्या नॅशनल ई विधान अप्लिकेशन, म्हणजे त्याला काय म्हटलं, नॅशनल ई विधान अप्लिकेशन, हे केंद्र पुरस्कृत योजना आहे, याची अंमलबजावणीची मंजुरी दिली. काय होते यामध्ये काय आहे नेमकं, तर सर्व विधानसभा पेपरलेस बनवण्यासाठी आणि एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी केंद्र सरकारने निवड. तर बघा मग यामध्ये नेवा योजना हे केंद्र सरकारने सुरू केली. तर यामध्ये 60% खर्च केंद्र उचलणार आणि 40% राज्य सरकार उचलणार आहे. बघा आता कर्नाटकमध्ये गीग कामगारांसाठी कायदा करण्यात आला. गीग कामगार गीग कामगार कसे आहेत बघा, तुम्ही ओला यूज करता, तुम्ही त्यानंतर झोमॅटोवरून तुम्ही ऑनलाईन फूड डिलिव्हरी करता, त्यानंतर उबर पण आहे, हे एक प्रकारचे गीग कामगार आहे, म्हणजे असंघटित. यांना जर बघितलं आपण, कर्नाटकने काय केलं की यांच्यासाठी सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाचे नियमन करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आधारित एक गीग वर्कर्सना सामाजिक सुरक्षा कल्याण एक थोडंसं द्यायचं, सामाजिक सुरक्षा या पद्धतीने केलेलं आहे. तर राजस्थान नंतर हे कर्नाटक काय दुसरे राज्य ठरलेले आहे गीग कामगारासाठी कायदा करणारे. लक्षात असू द्या. आता आनंद विवाह काय नेमकं, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने हे केलेलं आहे. तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत आनंद विवाह कायद्याअंतर्गत शीख विवाहाची अंमलबजावणीसाठी आहे. लक्षात असू द्या, आनंद विवाह शीख विवाहाच्या अंमलबजावणीसाठी आहे. म्हणजे झारखंड, महाराष्ट्र, मेघालय यांनी पण हा आधीच लागू केलेला आहे. तर जे काही हिंदू विवाह आहे याच्या व्यतिरिक्त थोडंसं वेगळ्या कायद्याखाली नोंदणी करण्यासाठी या शिखांना ही परवानगी देत आहे. बघा पुढे न्यूज जर बघितलं आपण, पुढील न्यूज, तर मुस्लिम महिलांनाही पण आता पोटगी मिळण्याचा अधिकार आहे फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार, CRPC 125 नुसार. कारण की काय म्हटलेलं आहे की तरतूद ही सर्व धर्मातील विवाहित महिलांना लागू होते. तर लक्षात असू द्या. राहुल गांधी जे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते झालेले आहे, तर काँग्रेस नेते राहुल गांधी बघा आता 2014-19 पासून लोकसभेत 10% पेक्षा कमी जागा असल्या तरी त्यांना विरोधी पक्ष नेते म्हणून पदावर नियुक्त केलेली आहे आणि ही 10 वर्षातील पहिलीच वेळ आहे एवढे टक्क्यावर विरोधी पक्ष नेता निवडण्याची. आणि लोकसभेतील विरोधी पक्षपदेसाठी तुम्हाला माहितीच आहे की किमान 55 जागा आवश्यक आहे. विरोधी पक्ष नेते जर बघितलं आपण, जे की गांधी कुटुंबियामध्ये कोणी कोणी भूषवले, तर राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी. बाकी तुम्ही हे सण लक्षात ठेवले नाही तरी चालते. आता नायब सिंग सैनी जर बघितलं, नायब सिंग सैनी हे हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत. हे 11वे मुख्यमंत्री आहे, लक्षात असू द्या. बाकी आपण डिटेलमध्ये मुख्यमंत्री आणि सर्वोच्च न्यायालय जे की नियुक्ती झाले ते पण बघणारच आहे. तर त्यानंतर जर बघितलं, ओमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री. त्यानंतर पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री. बघा तर अशा पद्धतीने जर बघितलं आपण, तर एक वन लाईनर स्वरूपात आपण एक छोटंसं लेक्चर घेऊ आपण या लेक्चरच्या पुढील लेक्चर, कारण की व्हिडिओ थोडासा जास्त लेंदी होत आहे. तर बघा मित्रांनो, तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि थँक्स फॉर सपोर्टिंग तुम्ही. तुमच्यासाठी मी राज्यसभेचे मेन्सचे अँसर रायटिंग कशा पद्धतीने सुरुवात करायची हे माझ्या मी अँसर रायटिंग UPSCच्या प्रिपरेशनच्या वेळेस केलेले आहे, ते तुम्हाला सांगणारच आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ.